नमस्कार. आज आपण पाहत आहोत पायाभूत चाचणी परीक्षा 2025-26 इयत्ता 8वी विषय गणित या विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. यामध्ये पहिला आणि दुसरा तुमचा प्रश्न ओरलचा असल्यामुळे तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 अ पासून सुरुवात होते आहे. 4,43,999 ही संख्या अक्षरात लिहायची आहे. तर कशी लिहिणार तुम्ही? 4,43,999 या अक्षरामध्ये तुम्ही लिहिणार आहात. दुसरा आहे 3,69,517 ही संख्या अंकात कशी लिहिणार? तर या पद्धतीने 3,69,517. 3,78,518 हे विस्तारित रूप लिहा, म्हणजे एक्सपांड फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. हे एक्सपांड फॉर्म, एक्सपांडेड. तर 3 लाख त्यावरती 5 झिरो प्लस 7च्या पुढे किती डिजिट आहेत? 1 2 3 4 1 2 3 4 5 नंतर 8 प्लस 8च्या पुढे 1 2 3 1 2 3 आहेत. 5च्या नंतर 1 आणि 2 डिजिट आहेत, युनिट प्लेस, टेन्स प्लेस. आणि 10 वरती दशक स्थानचा अंक असल्यामुळे 1 झिरो आहे. 8 वरती काहीच नाही. हा झाला तुमचा एक्सपांड फॉर्म. त्यानंतर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन्स आहे. पहिला प्रश्न आहे, एका घराच्या नळ जोडणीसाठी 9,875 आणि वीज जोडणीसाठी 8,965 रुपये खर्च झाला, तर एकूण किती खर्च झाला? तुम्हाला एकूण खर्च विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला ऍडिशन करावी लागणार आहे या ठिकाणी. तर तुम्हाला काय करायचंय पहा, एकूण हा शब्द आला की तुम्हाला ऍडिशन करायचे आहे. 9,875 नळ जोडणीचा खर्च आहे आणि 8,965 हा वीज जोडणीसाठी म्हणजे लाईट कनेक्शनसाठीचा खर्च आहे. यांची बेरीज जर केली 5 आणि 5 10 0 हात चालला 1 7 7 12 6 12 13 14 14 4 हात चाल 1 8 8 16 17 आणि 1 18 18 8 हात चाल 1 9 आणि 9 18. तर तुमचे 18,840 एकूण खर्च तुमचा इथे झालेला आहे, टोटल खर्च. ओके. तर बेरजेची अशी उदाहरणं तुम्हाला वर्ड फॉर्म मध्ये, अक्षरी फॉर्म मध्ये तुम्हाला हे शब्द लिहायचे असतात. एका कंपनीने पहिल्या वर्षी 6,257 व दुसऱ्या वर्षी 8,216 सोलार पॅनल तयार केले, तर त्या कंपनीने दुसऱ्या सोलार पॅनल कितीने जास्त केले? पहा, पहिल्या वर्षी 8,216 आणि दुसऱ्या वर्षी 6,257. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली तर आपलं उत्तर मिळतं आहे 1900 रुपये. म्हणजे काय? 1,959 सोलार पॅनल तयार केले आहेत. नंतरचा फ प्रश्न आहे तुमचा, हा ई आहे. फ आहे, एका सायकलची किंमत 6,409 आहे, तर अशा सायकलची किंमत काढा. 15 सायकलची किंमत काढायची आहे. तर पहा, एका सायकलची किंमत आहे 6,409 रुपये. सायकलची संख्या आहे 15, म्हणजेच काय करावं लागेल? आपला गुणाकार करावे लागेल. जेव्हा जास्त संख्येची किंमत काढायची असते आणि एकाच संख्येची किंमत दिली असते तेव्हा आपलं मल्टिप्लिकेशन करावं लागतं. या 15ने याचा गुणाकार करून पहा, रफवर तुमचं एवढं येते का? काट्याकाटी करून घ्या. 9,06,135 म्हणजे 96,135 एवढी त्याची किंमत आलेली आहे. प्रत्येक वहीत 96 पाने याप्रमाणे 3,360 पाने वापरून किती वह्या तयार होतील? पहा, एका वहीला आपण फक्त 96 पानं जोडणार आहोत. टोटल पानांची संख्या तुम्हाला किती दिली आहे? 3,360. जेव्हा संख्या मोठी असते आणि तिचं आपल्या छोट्या संख्येत रूपांतरण करायचं असतं तेव्हा त्याला आपण डिवाइड करायचं असतं. म्हणजेच तुम्हाला 3,360 भागिले 96 करावे लागेल. तर 96चा टेबल इथं बाजूला तुम्ही रफ काम करून घ्या, तयार करून घ्या. तुमचा आन्सर येणार आहे 35. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे? 35 वह्या तयार होतील. 96 पानं जर जोडली तर अशा प्रकारे नवीन 35 वह्या आपल्याला मिळतील. प्रश्न क्रमांक 4 काय दिले पहा, खाली दिले उदाहरण सोडवा. तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. आकृती मी पेननीच काढलेली आहे, परफेक्ट मेजरमेंट घेतलेलं नाहीये, परंतु तुम्हाला फक्त तिथं फिलिंग द ब्लँक्स लिहायचे आहेत म्हणून मी माहितीसाठी आकृती घेतलेली आहे. आकृतीमध्ये रेषा PM आणि बिंदू P, किरण PQ, PR, PS आहे. यावरून संलग्न कोनाची व पूरक कोनाची जोडी. तर तुम्हाला संलग्न कोनाची जोडी MPQ आणि अँगल QPT आहे. पहा, अँगल QP आणि T हा आहे. पूरक कोनाची जोडी आहे MPQ आणि दुसरा आहे QPT. तर हा तुमचा पूरक कोण आहे. 115 मापाच्या कोणाची पूरक कोणाची मापं काढायची आहेत तुम्हाला. यांची पूरक कोण तर पाहूयात. पूरक कोण म्हणजे दोन कोणांची बेरीज 180 अंश असते. त्याला सप्लिमेंटरी अँगल सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये. दिलेले कोणाचे माप आपलं 115 आहे. मग आपल्याला काय करणार आहात? 180 मधून 115 मायनस केलं तरी पुढील कोण आपला 65 मिळणार आहे. म्हणजे 65 मापाचा कोण हा 115 कोणाचा पूरक कोण आहे. आकृतीमध्ये रेषा AB आणि GK. नवीन पुढील प्रश्न आहे क वाला. GK या परस्परांना H बिंदूमध्ये छेदतात आणि अँगल AHG 50, तर अँगल BHK आणि अँगल AHK यांची मापं काढायची आहेत आपलं. पहा, हा जर 52 असेल तर हा BHK सुद्धा तुमचा किती असणार आहे?
52च असणार आहे. आणि तुमचा अँगल AHK किती असणार आहे? हां, AHK जर हा 128 असणार आहे तर हा वरचा सुद्धा किती येणार आहे? 128 येणार आहे, हे लक्षात ठेवा. तर सर्वांची बेरीज तुमची 360 येते का पहा एकदा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे ड. यामध्ये 4x² आणि 4x15 हे परस्परांचे कोटी कोण आहेत, तर त्यांच्या कोणाची मापं तुम्हाला इथे काढायची आहेत. मापं दिलेली आहेत पहा, प्रश्न नीट वाचून घ्या तुम्ही. प्रश्न ऑलरेडी सोडून दिलेला आहे. फायनल उत्तर तुमचं येत आहे. एक्सची व्हॅल्यू आधी काढून घ्यायची. आपला 4x + x + 15 = 180. सरळ सरळ बेरीज करून घ्या. 4x आणि 1 5x झाले 15. एक्सची व्हॅल्यू काढताना आपण 15 या बाजूला मायनस करणार आहोत. 180 - 15 झाले 165 आणि 5 हा इकडे मल्टिप्लाय होणार आहे. इकडे मल्टिप्लाय असल्यामुळे इकडे या बाजूला डिवाइड होणार आहे. 5ने जर 165ला डिवाइड केला आन्सर तुमचं 33 आलेला आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 33 आलेली आहे. प्रत्येक एक्सच्या ठिकाणी आता ही व्हॅल्यू टाकून घ्या. 4x आहे ना, एक्स 4 × 33 केलेलं आहे 132 आलं. x + 15 म्हणजे 33 + 15 केलं 48. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली 33 आली आणि दोन अँगल म्हणजे एका अँगलचं माप 32 आणि दुसऱ्याचं 48 आलेलं आहे. पुढील क्वेश्चन हा आपला ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. अचूक उत्तर पर्याय चौकटीतल्या पहिल्याचं उत्तर आहे 20. कारण मायनस मायनस आहे याचं प्लस होतं आणि 5 4 = 20 आलेलं आहे. 18 / 2 म्हणजे 2 9 = 18. तर हे आलेलं आहे आपलं 9 आलेलं आहे. त्यानंतर इथं मायनस आहे. -7 × 4 आलेलं आहे. 7 4 = 28. परंतु मोठ्या संख्येला मायनसचा सिम्बॉल असल्यामुळे मायनस म्हणजे हे आपला आन्सर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 काय आहे पहा. खालील राशींचे अवयव पाडा. तर तुमची राशी दिली आहे 9s³ b² c + 27ab³ c². यामधून आपला सामान्य घटक काढायचा आहे. कोणता घेणार आहोत आपण? 9 मधला 9 घेतणार आहोत. A3 मधला s घेतलेला आहे. b² मधला b घेतलेला आहे आणि c मधील फक्त c म्हणजे सामायिक घटक आपला आहे 9ab² c. तर आपण हा याच्यामधून बाहेर जर काढला, याच्यातून मायनस केला तर आपलं कॉमन आन्सर काय येत आहे? हे दोन अवयव आपले पडत आहेत 9ab² c आणि दुसरा आहे a² + 3ac. तर मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही सोडवला असेल. तर हा 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तुम्हाला यामध्ये आउट ऑफ गुण नक्कीच मिळतील. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, म्हणजे ती स्वतःची उत्तरही चेक करू शकतात की बरोबर आहेत की चूक. ते खूप सारी आपण प्रत्येक प्रश्न आपण सोडवलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आहे 9x² - 49y². सूत्र आपलं आहे जर दोन संख्यांची जर मायनस असेल तर आपण पहिल्या ब्रॅकेटमध्ये त्यांची ॲडिशन करतो आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस करतो. 9x² = 3x². याचं 49y = 7y². त्याचं फायनल आन्सर आपले येत आहे 3x + 7y 3x - 7y. हे दोन ब्रॅकेट आपल्या इथे मिळालेली आहेत. म्हणजे आपण त्याची फक्त फोड केलेली आहे सूत्रामध्ये टाकून. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 विचारलेला आहे तुम्हाला. दिलेल्या घनाची बाजूची लांबी 3.7 आहे तर त्याचे घनाचे पृष्ठफळ काढा. घन म्हणजे कसा क्युबिक असतो असा या प्रकारे. तर याचं पृष्ठफळ म्हणजे सगळ्या बाजू तुम्हाला 6 बाजू तुम्हाला काढायच्या आहेत. जसं की हा आहे पहा पृष्ठफळ असा याप्रमाणे जोडलेला असतो. सॉरी, हा आहे क्यूब. हा तुमचा क्यूब झालेला आहे. ओके, समजतोय तुम्हाला? मी थोडा डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला आतील बाजू सुद्धा दिसते. ओके, हा क्यूब आहे. तर पृष्ठफळाची लांबी किती असते? 3.7. पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? 6 × l². मग l² किती आहे? 3.7चा स्क्वेअर आणि 6 त्याच्या अँगल बाजू आहेत म्हणजे 6चा याचा जर स्क्वेअर घेतला 13.69 येतोय. म्हणजे 6ने मल्टिप्लाय केलं तर 82.14 आहे. म्हणजेच तुमचं पृष्ठफळ किती आलेलं आहे? 82.14. पुढील प्रश्न आहे खाली दिलेल्या मापानुसार एक पेटी तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल? पहा, एक तुम्हाला अशी पेटी तयार करायची. त्या पेटीची लांबी दिली आहे 1.8, रुंदी दिली आहे b², b = 12 मीटर, हाईट दिलेली आहे 1.7 मीटर उंची. तर पेटीचं पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय आहे? 2 इन ब्रॅकेट l × b × b × h प्लस l × h म्हणजे l × b × b × h. तर आपण काय करणार? 2.16 प्लस 2.04 प्लस 3.0. आपण यांचे काय केले आहे? ॲडिशन करणार आहोत. याला 2ने मल्टिप्लाय करणार आहोत. तर 7.26. तर 7 2 = 14 आणि 2 = 26 2 = 52 म्हणजेच 14.52 चौरस मीटर एवढा पत्रा लागणार आहे अशी पेटी तयार करण्यासाठी. तर या अजून 11 प्रश्न आहेत टोटल. हा प्रश्न क्रमांक 8 आहे आणि मला असं वाटतं बरेचसे प्रश्न मुलांनी सोडवलेले नाही आहेत आणि मोठे प्रश्न असल्यामुळे कोणालाही जमले नसावेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा. प्लेलिस्टला एकदा व्हिजिट द्या. सर्व विषयांच्या प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतात. मधुराने गुंतवलेले 42,000 रुपये
अनघाने गुंतवलेले 35,000 रुपये आणि त्यांचा एकूण तोटा झालेला आहे 2,200 रुपये. या दोघींनी खाद्य स्टॉल सुरू केला होता आणि पहिल्याच आठवड्यात त्यांना एवढं नुकसान झालेलं आहे. तर कोणाचं किती नुकसान झाले हे कसं काढणार आपण, तर दोन्ही संख्या आपण थोडक्यात एक संख्याच पकडूया. दोन्हीचा रेशो सेम आहे मधुरा आणि अनुघाचा. तर 42,000 डिवाइड बाय 7,000, 35,000 डिवाइड बाय 7,000 इंटू 6 त्यांचा रेशो काढला तर 6:5 येतो. तर एकूण तोटा 2,200 म्हणजे 6:5 रेशो आहे. तर अनुपाताच्या वाटाचा हिस्सा जो आहे तो आपला 11 येईल. 6 अधिक 5 11 येतात. 11 हिस्से म्हणजे एका भागाची किंमत आपली 2200 भागिले 11 केलं तर उत्तर आपलं 200 येणार आहे. मधुराचा तोटा 200 गुणिले 6 करूया. मधुराचा 6 रेशो आहे म्हणून आपण 6 ने मल्टिप्लाय करणार आहोत. तर 1200 येत आहे. अनघाचा तोटा 5 आहे म्हणून आपण अनघाला 200 गुणिले 5 1000 म्हणजे मधुराचा तोटा झालाय 1200 रुपये आणि अनघाचा तोटा झालेला 1000 रुपये. तर मला वाटतं हे गणित तुम्ही सोडवलं होतं का, मला नक्की सांगा. ब मध्ये प्रश्न विचारलेला आहे, अजय, विजय आणि सुजय यांना एका व्यवसायात 81,000 रुपये नफा झाला. तो त्यांनी 2:3:4 या प्रमाणामध्ये वाटून घेतला. म्हणजे 2:3:4. अजयला 2%, विजयला 3%, सुजयला 4%. यापैकी प्रत्येकाने 6% रक्कम आपल्या गावाच्या वृक्ष संवर्धनासाठी असणाऱ्या समितीला दिली. प्रत्येकाने समितीला किती रुपये दिले. मग जर प्रत्येकाचे 6% जरी असतील तरी संख्या तर कमी जास्त होणार आहे. तर मग एकूण नफा आहे आपला 88,000. त्या वाटाचा अनुपात आहे 2:3:4. विजय, सुजय आणि अजय प्रत्येकाचा नफा आहे 6%. तर 2 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे 9 भाग झाले. 88,992 ने भाग गेला तर आपलं उत्तर येते 9,777.78 सुमारे. त्यामुळे प्रत्येकाचा नफा जो आहे तो हा सेम राहणार आहे. इंटू त्याला आपण रेशोने मल्टिप्लाय करणार आहोत. अजयचा 2% आहे, विजयचा 3%, सुजयचा 4. याला जर मल्टिप्लाय केलं तुम्ही रफ वर्क बाजूला कच्चं काम करून पहा. मी इथे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून डायरेक्ट उत्तर ठेवलेलं आहे. तुम्ही रफ गुणाकार करून पहा. इथे उत्तर येते 19,555.56 रुपये. याला मल्टिप्लाय केलं 3 ने तर 29,333.33. 4 ने मल्टिप्लाय केलं तर 39,111.10 एवढी रक्कम येते. आणि मग त्यांनी 6% जर केलं असेल तर 6% कसे काढणार आहोत. जे आलेलं उत्तर आहे त्याला 6/100, कारण की टक्केवारी म्हटलं की आपल्या नजरेसमोर 100 येते. 6 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू, मग या 6 ने याला मल्टिप्लाय करा किंवा आधी 6 ने मल्टिप्लाय करा आणि 100 ने डिवाइड करा. उत्तर येते आपले 1,173.33. इथे पण सेम आलेली रक्कम, विजयची आलेली रक्कम गुणिले 6 गुणिले 100 येते. याचं उत्तर येते 1,760 रुपये 0 पैसे आणि 39,111.11 इंटू 6 डिवाइड बाय 100 पर्सेंटेज काढतोय आपण म्हणून. तर तुमचं 2,346.36. तर एवढी रक्कम 6% त्यांची एवढी रक्कम त्यांनी दान केलेली आहे गावातील वृक्षारोपणासाठी. इथे दिलेली रक्कम पहा. तिघांची पण वेगवेगळी रक्कम असणार आहे, सारखी नाहीये कारण त्यांचा रेशो वेगळा आहे. क्वेश्चन नंबर 9 तुमचा दिलेला आहे. पहा, दिलेल्या मापावरून त्रिकोणाची रचना तयार करा. मी कोण हा अंदाजे काढलेला आहे परंतु 120 मापाचा आहे, पेनने काढलेला आहे. तुम्ही कोण मापकाच्या साह्याने काढू शकता. ट्रायंगल TW इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. एम अँगल SDW हा जो आहे तो दिला 120 आणि हा आहे 6 सेंटीमीटर इज 35 डिग्री सेल्सिअस. ओके. तर सर्वात सुरुवातीला तुम्ही हा बेस काढून घ्या आणि हा अँगल जो रेषाचे आहे या अँगलवरून आपला 120ला खूण करा आणि हा अँगल ऑटोमॅटिक जोडून घ्या. ऑटोमॅटिक तुमचा 35 अँगल येईल. कन्स्ट्रक्शन करून घ्या. पहा, ट्रायंगल LMN मध्ये लेंथ दिलेली आहे तुम्हाला 6.3 सेंटीमीटर. सगळ्यात सुरुवातीला आपण बेस घेणार आहोत. बेसची लाईन करून घ्या. M आणि N नाव द्या. त्यानंतर अँगल LMN हा 40चा अँगल आहे. या ठिकाणी टिक मार्क करा, जोडून घ्या आणि अँगल MN याला जोडा म्हणजे ती 6.8 येणार आहे. ही रेषा जोडली की तुमचं ट्रायंगल तयार होणार आहे. क्वेश्चन नंबर 10 आहे, पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा. हा प्रश्न कोणीही सोडवला नसेल तर नक्की पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पोहोचवा की त्यांनी पाहिलाय का, हा गणित सोडवले का हे नक्की पाहून घ्या. 6a² प्लस 16ab मायनस 23b इज टू 14b² मायनस 9ab प्लस 18a². तर याचं फायनल आन्सर येते मायनस 12ab प्लस 35ab मायनस 37b². काय केलं आपण इथे पहा, याच्यामधून हे मायनस करा, इकडे सुद्धा हे मायनस करून घ्या आणि त्यांची प्लस होईल, मायनस मायनस प्लस होईल. 14 प्लस 9 आणि 18 करा 37 येईल. हे तुमचं अंतिम आन्सर येणार आहे. मायनस हे मोठ्या संख्येचं सिम्बॉल लागेल इथे. 12a² प्लस 25ab मायनस 37b². दिलेल्या राशीची बेरीज करा. या राशींची आपल्याला बेरीज करायची आहे. 3² मायनस 7y² प्लस 16z²
5x² प्लस 9y² प्लस 8z². हा झेड आहे, हा 2 नाही आहे. हा आणि हा झेड आहे आणि हा 2 आहे. 3x² मायनस ब्रॅकेटमधून संख्या बाहेर काढूया ना आपण, यांच्या दोन्हीच्या मध्ये ॲडिशनचं सिम्बॉल देऊया कारण आपल्याला बेरीज करायची आहे. तर बेरीज फक्त ह्या संख्या आहे तशा ठेवून आपण ॲडिशन केली आहे. समान पदांची बेरीज आपण आधी करणार आहोत. पहिलं पद कुठलं आहे मग 3x² आणि इकडे आहे 5x². या दोन्हींची ॲडिशन एका ब्रॅकेटमध्ये ठेवलेली आहे आपण. त्यानंतर समान पदामध्ये ॲडिशन आहे -7y² आणि इकडे काय आहे 9y². हे दोन्ही पदं एकत्र घेतलेले आहे, त्या दोन्हींची बेरीज करणार आहोत. त्यानंतर 16z² आणि इकडे 8z². या दोन्हींची बेरीज करणार आहोत. मग याच्यामध्ये काय आलं आहे, दोन्हीची 3 आणि 5ची बेरीज केली तर 8x² -7 आणि y मधून 9 मधून 7 मायनस केला 2y² आणि 16 मधून 8 प्लस मायनस झाले तर काय म्हणजे 8z². तर अशा प्रकारे इथं मायनसचं सिम्बॉल आहे. तर तुमचं फायनल आन्सर काय आलं आहे 8x² प्लस 2y² प्लस 8z². हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. पुढील प्रश्न मी तुम्हाला उद्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी या चॅनलवरती मिळत राहणार आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब शेअर करा. तर हा जसं चाक आहे गाडीचं, त्या चाकाला त्यांनी दिलेलं आहे माझा व्यास 49 सेंटीमीटर आहे आणि तुम्हाला चाकाचं परीघ काढायचं आहे. तर परीघाचं सूत्र काय आहे πd. डी म्हणजे तुमचा इथे व्यास दिलेला आहे तो. सी म्हणजे परीघ. सी इज इक्वल टू 22/7. हा तुमची पायची व्हॅल्यू आहे. हा पाय जो आहे तो 22/7 असणार आहे आणि डिफरन्स तुमचं डी म्हणजे व्यास तुमचं दिलं आहे 49. तर हा 7 म्हणजे 7 आणि 7 7 49. इथे 7 आलेला आहे म्हणजे 22 × 7 154 सेंटीमीटर आलेलं आहे. म्हणजे 80 फेऱ्या पेमध्ये कापलेलं एकूण अंतर बरोबर परीघ आणि फेऱ्यांची संख्या. परीघ किती आहे तुमचा 154 सेंटीमीटर आणि फेऱ्यांची संख्या किती आहे तुमची 80 म्हणजेच 12,320 सेंटीमीटर एवढं त्याला अंतर कापावं लागणार आहे. म्हणजे चाक 80 फेऱ्यामध्ये 12,320 सेंटीमीटर अंतर पार पाडेल. असा सेम एक नवीन एक प्रश्न आहे. तर अशा प्रकारे चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे पहा. मला इथे एक आकृती दिली आहे पहा. एक चाक आहे, माझी त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. ए या ठिकाणापाशी चाक उभा आहे आणि बी या ठिकाणापाशी एक घर आहे. या ठिकाणी घर आहे बी. हे अंतर आहे 2.64 किलोमीटर्स एवढं अंतर आहे. 2.64 किलोमीटर ह्या घरापासून जे चाकापर्यंतचं अंतर आणि याची त्रिज्या किती आहे 21 सेंटीमीटर. तर घरापर्यंतचं अंतर पार करण्यासाठी किती फेरे घ्यावे लागतील. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी त्याचं किलोमीटरमध्ये रूपांतरण करावं लागेल. 21चं त्रिज्या आहे 0.21 सेंटीमीटर होईल त्याचं. चाकाचं परीघ आपलं सूत्र जर काढायचं असेल, परीघाचं फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू 2πr. सी 2 जशा तसा घ्या. पायची किंमत 22/7 आणि आर तुम्हाला दिलं आहे रेडियस 0.21. यांचं मल्टिप्लिकेशन करा. तुमचं उत्तर येत आहे 2.64 म्हणजेच 2640/1.3 म्हणजे तुमचं 2000 फेरे घ्यावे लागतील. हे तुमचं उत्तर आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. उद्या कुठला व्हिडिओ हवा आहे तर पाहूया आपण. पायाभूत चाचणी परीक्षा येतात 8वी 9वी 10वी 7वी 8वी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.